सोन्यासोबत चांदीचे दरही आता गगनाला भिडलेत। चांदी 1,90,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। पुढील आर्थिक वर्षामध्ये तर चांदीचा भाव 2.5 लाख रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे सोन्यासोबत चांदीमधील गुंतवणूक देखील आता सुरक्षित मानली जाते। त्यामुळे सोन्यासोबतच चांदी खरेदीकडेही लोकांचा कल वाढल्याचं दिसतंय। पाहूयात एक रिपोर्ट। सोन्यासोबत चांदीच्या दरातही प्रचंड वाढ। पुढील आर्थिक वर्षात चांदी 2.5 लाखांवर जाणार। चांदीतली गुंतवणूकही श्रीमंत करून जाणार। सोन्यासोबत चांदीच्या किमतीतही झपाट्याने वाढ सुरू आहे। सोन्याबरोबरच चांदीही आता गुंतवणुकीचे एक महत्त्वाचं साधन बनली आहे। औद्योगिक वापर आणि गुंतवणुकीसाठी वाढती मागणी यामुळे चांदीच्या किमतीला अभूतपूर्व गती मिळतेय। 2025 मध्ये भारतात चांदीच्या ETF मधील गुंतवणुकीत आतापर्यंत अंदाजे 69% वाढ झाली आहे। तर ऑगस्ट 2025 मध्ये मासिक चांदीच्या ETF गुंतवणुकीत 180% वाढ झाली आहे। मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार 2026-27 पर्यंत चांदीच्या किमती सध्याच्या प्रति औंस $51 वरून प्रति औंस $75 ते $77 पर्यंत वाढू शकतात। ही वाढ जवळपास 50% इतकी आहे। जागतिक किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे 2026-27 पर्यंत चांदीचा दर प्रति किलो 2,45,000 पर्यंत पोहोचू शकतो। सोन्याप्रमाणे चांदीमधली गुंतवणूक खात्रीची मानली जाते, कारण मागील 10 दिवसांत चांदीच्या दरात तब्बल 34,000 रुपयांची वाढ झाली आहे। अशावेळी चांदीमध्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सिल्वर ETFच्या माध्यमातून तुमच्या डीमॅट खात्यातून चांदी खरेदी करणं सोपं आहे। दीर्घकालीन गुंतवणूकदार आणि पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांसाठी योग्य आहे। भौतिक चांदी अर्थात चांदीचे बार किंवा नाणी थेट मालकी प्रदान करतात, मात्र उत्पादन शुल्क आणि GST सारखा खर्च येतो। चांदीमध्ये गुंतवणूक करताना काय लक्षात घेणं गरजेचं आहे ते पाहूया। चांदीबाबतचा तज्ज्ञांचा अंदाज मजबूत आहे, मात्र ही एक अस्थिर गुंतवणूक आहे। दर आठवड्यात 5 ते 10% चढ उतार होऊ शकतो। जागतिक मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी होऊ शकते। चांदीच्या वाढत्या किमती कंपन्यांना चांदीचा वापर कमी करण्यासाठी भाग पाडू शकतात। चांदीमधील गुंतवणूक तुम्हाला फायद्याची कशी ठरू शकते याचा अंदाज बांधायचा झाला तर मागच्या 10 दिवसांतील चांदीच्या किमती पाहणं गरजेचं आहे। 7 ऑक्टोबर 2025 रोजी चांदीचा दर 1,57,000 रुपये प्रति किलो होता। 8 ऑक्टोबर रोजी 1,60,000 रुपये, 9 ऑक्टोबर 2025 रोजी 1,67,000 रुपये, 10 ऑक्टोबर 2025 रोजी 1,74,000 रुपये, 11 ऑक्टोबर 2025 रोजी 1,80,000 रुपये, 12 ऑक्टोबर 2025 रोजी 1,80,000 रुपये, 13 ऑक्टोबर 2025 रोजी 1,85,000 रुपये, 14 ऑक्टोबर 2025 रोजी 1,89,000 रुपये, 15 ऑक्टोबर 2025 रोजी 1,90,000 रुपये, तर 16 ऑक्टोबर 2025 रोजी 1,89,000 रुपये असे दर आहेत। जर का तुम्ही मागच्या वर्षी तुलनेमध्ये या वर्षी पाहिलं, सोनं किंवा चांदी जवळपास 70% वाढलेली आहे। सर याचा ग्राहकाला 100% फायदा होतोय। तुम्ही 5 दशेन गर्दी पाहून की लोक इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा लोक दागिन्यासाठी पसंती करताय सोनं किंवा चांदीला। याच्या मागे मुख्य कारण म्हणजे सर तुम्ही पाहिलं असेल, मागचा काळ पहा की फ्युचर पहा, कधी सोनं किंवा चांदी रिटर्न जेवढं तुमच्या आता गुंतवणूक करतात त्याच्यावर डबल रिटर्न देणारे वर्ष का 2 वर्षामध्ये, म्हणून लोक जास्त प्राधान्य देतात इन्व्हेस्टमेंट म्हणून। सर आगामी काळामध्ये नक्कीच सोनं का चांदीमध्ये वाढ होण्याची प्रेडिक्शन आलेली आहे। सर म्हणून मी लोकांना हेच म्हणतो, जरी आज सोनं का चांदीचा भाव जास्त असला तरी गुंतवणूक करणं योग्य वेळ आहे। लोकांनी लाभ घ्यायला पाहिजे त्याचा। वरील आकडेवारी पाहिली तर चांदीची वाढती किंमत आपल्या लक्षात येतेच। सोबतच चांदीमधल्या गुंतवणुकीचे अनेक फायदेही आहेत, त्यावरही एक नजर टाकणं गरजेचं आहे। चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक, सोलर पॅनल, वैद्यकीय उपकरण आणि दागिन्यांसारख्या विविध उद्योगांमध्ये होतो, त्यामुळे मागणी कायम राहते। अर्थव्यवस्था मंदावल्यास चांदी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून काम करते आणि इतर गुंतवणुकीतील तोटा भरून काढण्यास मदत करते। सोन्या चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणं महागाईच्या काळात तुमच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे। चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक केल्यानं तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता येते, जोखीम कमी होण्यास मदत होते। सोन्याच्या तुलनेत चांदी अधिक स्वस्त असल्यामुळे कमी पैशातही गुंतवणूक करणं शक्य होतं। चांदीचा उपयोग केवळ गुंतवणुकीसाठीच नाही, तर दागिने, भांडी आणि कलाकृती यांसारख्या वस्तूंसाठी देखील करता येतो। सध्या तरी सोनं आणि चांदीमधली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी ठरते। त्यामुळे नागरिक आता सोन्या चांदीकडे फक्त दागिने म्हणून नाही, तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून पाहू लागले। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।